आज रविवारी आपल्या आजच्या झालेल्या बैठकीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत असणाऱ्या समस्येवरती आज सर्वानुमते आपले विशेष संघटना असतील, स्थानिक नागरिक असतील, विभागातले सिनियर नागरिक असतील, त्या सर्वांच्या सामंजस्याच्या भूमिकेने अहमदनगरच्या नागरिकांना होणारी अत्यंत भेडसावणारी समस्या म्हणजे कांदिवली स्टेशनपासून खास करून विशेष करून नोकरी करणाऱ्या लोकांसाठी संध्याकाळी भेटणारी रिक्षा जी भेटत नव्हती अजिबात, त्यासाठी आज एक बैठक झालेली होती. त्या बैठकीमध्ये काही दिवसापूर्वीच आपल्या रिक्षा एजंटच्या माध्यमातून भाडेवाढ झाली होती. मुळात ती भाडेवाढ नसून ती त्यांना भेडसावणारी पण एक समस्या होती जी आपण समजून घेणं गरजेचं होतं. कारण की तेही आपल्याच बांधव आहेत, तेही आपल्या जन्मनगरमध्ये राहतात, तेही तिथले स्थानिक आहेत. मुळात प्रश्न फक्त रिक्षावाल्यांचा किंवा भाडेवाढीचा नव्हता, तर प्रश्न हा सामंजस्याचा होता. हे सामंजस्य आज सगळ्यांच्या मध्ये पूर्णपणे सॉल्व्ह करण्यात आलेलं आहे. आजच्या बैठकीमध्ये ठरलेला निर्णय मी आज तुम्हाला सांगतो. या व्हिडिओच्या माध्यमातून अहमदनगरमध्ये प्रत्येक जनतेला आव्हान आहे की आज नंतर कांदिवली पूर्व रेल्वे स्टेशन येथून महिंद्रा गेटपर्यंत जे भाडं असेल ते 15 रुपये असेल आणि शंकर मंदिर अंदर रिक्षा स्टँड ते जे भाडं असेल ते 20 रुपये असेल. हे संपूर्ण अहमदनगर जनतेच्या वतीने आम्ही याला सहमती दिलेली आहे. त्याचं कारण असं की खास करून सकाळी आपलं रिक्षाचं प्रयोजन होतं कुठे ना कुठे, पण संध्याकाळी आपल्या विभागात येणाऱ्या महिला, वयोवृद्ध, लहान मुले, नोकरीवरनं येणारा आपला तरुण वर्ग, वयोवृद्ध लोक या सगळ्यांच्या अनेको वर्षापासून हा प्रश्न चालू होते. त्या प्रश्नाला कुठेतरी आजच्या या बैठकीमध्ये तोडगा निघालेला आहे आणि या तोडग्यातून आपण हे ठरवलेलं आहे की 20 रुपये आपण आंतररिक्षा स्टँडचे द्यायचे, 15 रुपये आपण महिला घ्यायचे द्यायचे. पण त्यामध्ये एक विशेष अट नमूद करण्यात आलेली आहे की कुठलाही रिक्षा चालक त्या पैशांच्या व्यतिरिक्त म्हणजे 15 रुपये महिला घ्यायचे, 10 रुपये वडरपाड्याचे आणि अंदरचे 20 रुपये म्हणजे संभाजीनगर, वडरपाडा म्हणजे संभाजीनगर 10 रुपये, महिला गेट म्हणजे 15 रुपये आणि अंदर रिक्षासाठी 20 रुपये हे मान्य केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे काही रुपया अतिरिक्तचा रिक्षा चालकाच्या माध्यमातून कोणी घेणार नाही. याची स्वतः आम्ही रिक्षा चालकचे सन्माननीय पदाधिकारीकडे आहेत, त्यांच्या संघटनेचे पदाधिकारीकडे आहेत, त्यांचा पूर्ण ग्रुप आज शंकर मंदिरच्या इकडे उपस्थित होता. त्यांनी देखील मान्य केलं आहे आणि त्यांचे इतर जे बांधव रिक्षाचालक बांधव आहेत त्यांनी सांगितलं त्यांनी आम्ही घेतलेले आहे. हा प्रकार त्यांच्याकडनं होणार नाही आणि जर तसा प्रकार घडला तर स्थानिक अहमदनगरचे सुजाण नागरिक आणि रिक्षा चालकांचं शिष्टमंडळ त्या व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडणार. हे संबंध रिक्षाचालकांनी लक्षात घ्यावे आणि अहमदनगरच्या जनतेने या विषयाला मान्यता देऊन कुठल्याही रिक्षा चालकाशी कसल्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा गैरवर्तणूक करू नये. 15 रुपये महिन्याचे ठरलेले आहेत ते आपण द्यावे, 20 रुपये अंदरचे ठरलेले आहेत तेही आपण द्यावे. कारण तुम्हाला तिथपर्यंत जे त्यांना भेटणारी समस्या होती, फेरीवाले असू दे, ट्रॅफिकची समस्या असू दे, अतिक्रमणची समस्या असू दे, या सगळ्या गोष्टी ते सर्वाई करून आपल्या तिकडे सेवा देतात. त्या सेवेचा मोबदला म्हणून त्यांना आपण ती रक्कम देत आहोत. दुसरा प्रश्न स्टँडचा. आता या ठिकाणी 4 रिक्षांचे प्रोव्हिजन होते, 4 वेगवेगळ्या रिक्षा स्टँडचं प्रोव्हिजन आहे. एक म्हणजे त्यामध्ये अशोकनगर, दुसरा लोखंडवाला, तिसरा दामोनगर, महिंद्रा गेट आणि वडरपाडा हे मिक्स होतं. मग आपण यांच्या सगळ्यांच्या सामंजस्य भूमिकेने आपण या ठिकाणी विशेष अहमदनगरसाठी स्टँडची मागणी स्थानिक प्रशासन म्हणजेच आरक्षी विभागाचे सहाय्यक डॉक्टर मनीष साळवे साहेब, आपल्या समता पोलीस स्टेशनचे जवान शिंदे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोपळे साहेब यांच्याकडे यांचं शिष्टमंडळ आणि आमचं शिष्टमंडळ आम्ही सगळे जाऊन एक विनंती अर्ज देणार आहोत की आम्हाला अहमदनगरच्या जनतेला एक वेगळा स्टँड इथे आपण पर्यायी व्यवस्था म्हणून द्यावा, जेणेकरून कुठल्या प्रकारच्या ट्रॅफिकची, या रिक्षावाल्यांच्या आरेरावीची किंवा तुम्हाला होणाऱ्या त्रासाची आणि जनतेला होणाऱ्या त्रासाच्या सगळ्या गोष्टीतून मुक्तता भेटेल असा आम्ही पर्याय काढलेला आहे. आणि प्रशासनाने देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की प्रशासनाने देखील आमच्या या विनंतीला मान द्यावा आणि या ठिकाणी विशेष रिक्षा स्टँडचा प्रोव्हिजन पास करण्यात यावा. आम्ही स्थानिक नागरिक म्हणून आपल्या प्रशासनाला 100% सहकार्य करणार आहोत. धन्यवाद. जय भीम, जय शिव.